शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन विविध स्तरावर अनेक कार्यक्रम राबवित आहे। त्यातील एक भाग म्हणजे विकसित कृषी संकल्प अभियान। हे अभियान शेतकऱ्यांना कृषी व्यवसाय वाढीसाठी निश्चितच मार्गदर्शन पण ठरत आहे। आपल्याला कुठे जरी असं वाटलं की आपल्या क्षेत्राने डाळिंब होऊ शकतं का किंवा घेऊ शकतो का याची माहिती नक्की आमच्याकडे। पण त्याचबरोबर माझे सहकारी डॉक्टर संतोष चव्हाण आपल्यासोबत आहेत, जे फळ पिकाचे भाजीपाला पिकाच्या बद्दल ते तज्ञ आहे। म्हणजे आपल्या ज्या काही समस्या असेल त्या समस्येवर ते मार्गदर्शन करतात। मग या टीमच्या बरोबर कृषी विभागाची टीम आपल्यासोबत आहे, कारण कृषी विभागाचं ग्राउंड लेवलवरती लोकांच्या मध्ये समन्वय असतो आणि ते योजना तिथपर्यंत पोहोचवतात। मग आता आमचा येण्याचा उद्देश फक्त हा नाही की आम्ही तुम्हाला शेतीविषयी मार्गदर्शन करू। कदाचित तुम्हाला जर एखाद्या योजनाबद्दल काही माहिती नसेल, अडचणी असतील तर PM किसानची आहे किंवा फसल विमा योजना आहे किंवा अशा कुठल्याही सरकारच्या योजनाबद्दल कुठल्याही अडचणी असतील त्याही तुम्ही आम्हाला सांगाव्यात। शेतकरी बंधूंनो, आज शेती ही प्रचंड अशा भयंकर असंख्य अशा प्रश्नातून चाललेली आहे। कोणी दुमत नाहीये, कारण प्रश्नावर प्रश्न शेतकऱ्याला आहे। क्लायमेटचा प्रश्न आहे, वेळेवर पाऊस पाणी नाही आलं तर उघाड वगैरे पिकं फेल होतात। जमीन आपली आपल्या हातातून चाललेली आहे, आजारीपर्यंत चाललेली आहे। आपण रासायनिकीकरणाकडे आपला ओढ जास्त आहे। हरित क्रांती झाली, अन्न कमी पडत होतं म्हणून आपण छोट्या बिया आणल्या गव्हाच्या आणि रासायनिक खते टाकली। आज जमीन आणि पाणी खराब झालेलं आहे। जमीन आजारी पडून धरतीवर पडलेली आहे, त्याला आपल्याला उभं करायचं आहे। मग सर्वात महत्वाचं आपल्याकडे टार्गेट आहे रासायनिकीकरणाचा वापर हळूहळू बंद करणे। मी एकदम बंद करणे असं म्हणलं नाही, कारण आपण एकदा जर सवय लागली असेल तर त्याला हळूहळूच आपण त्याची सवय